मॉडर्न टेक्निक्समध्ये पुढचं टेक्निक आहे स्पर्म बँक किंवा सीमेन बँक हे. देअर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शन अबाव इन केस ऑफ मेनी मेन. पुरुषांच्या बाबतीत अनेक वेळा स्पर्म प्रोडक्शनच्या बाबतीत विविध प्रॉब्लेम असतात. स्पर्म निर्माण होऊ शकत नाही किंवा शुक्रपेशी निर्माण होऊ शकत नाही. सो ॲज टू हॅव द चिल्ड्रन इन केस ऑफ सच कपल्स न्यू कन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस्ड. अशा दाम्पत्यांना मूल होण्यासाठी स्पर्म बँक नावाचा नवीन कन्सेप्ट निर्माण करण्यात आलेला आहे. दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. सीमेन इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन is collected after their thorough physical and medical checkup and stored in the sperm bank. काही पुरुषांचे स्पर्म्स त्यांची पूर्ण शारीरिक आणि वैद्यकीय तपासणी करून त्यांचे स्पर्म हे मिळवले जातात आणि ते स्पर्म बँकेमध्ये प्रिझर्व करून जतन करून ठेवले जातात. As per the wish of needful couple, oocyte of woman of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from sperm bank. आणि गरजू दाम्पत्याला जशी गरज पडेल त्याप्रमाणे त्यांना स्पर्म हे दिले जातात आणि त्या स्त्रीची oocyte घेतली जाते आणि त्या स्पर्मचं आणि oocyteचं IVF पद्धतीनं फर्टिलायझेशन घडून आणलं जातं आणि जो काही एम्ब्रिओ मिळतो तो एम्ब्रिओ नंतर त्या स्त्रीच्या शरीरात इम्प्लांट केला जातो. नेम ऑफ द सीमेन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. ह्या जे सीमेन दिलेलं आहे म्हणजे स्पर्म ज्या पुरुषाचे आहेत त्या पुरुषाचं नाव गुप्त ठेवलं जातं. मराठीतून पहा वीर्यपेढी. भाडोत्री मातृत्व अनेक दाम्पत्यातील पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मितीत वर नमूद केल्याप्रमाणे काही अडचणी असतात. अशा दाम्पत्यांच्या बाबतीत अपत्यप्राप्तीसाठी वीर्यपेढी ही एक नवीन संकल्पना पुढे आली आहे. रक्तपेढीसारखीच ही संकल्पना आहे. वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर त्यांनी स्खलित केलेलं वीर्य साठवून ठेवलं जातं. गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या रेताचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. कायद्यानुसार वीर्यदात्याचे नाव गुप्त ठेवले जाते. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे ट्विन्स. व्हॉट इज मीन बाय ट्विन्स? Two embryos develop simultaneously in the same uterus and thus two offsprings are delivered simultaneously. Such offsprings are called as twins. दोन एम्ब्रिओ एकाच वेळी युटेरसमध्ये वाढतात आणि दोन मुलं एकाच वेळी जन्म घेतात आणि ह्या अशा प्रकारच्या अपत्यांना ट्विन्स म्हणतात. आता ट्विन्सचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मोनोझायगोटिक ट्विन आणि दुसरं डायझायगोटिक ट्विन. मोनोझायगोटिक ट्विनमध्ये झायगोट हा एकच असतो म्हणजे युग्मनज हा एकच असतो आणि नंतर त्या युग्मनजाचं डिव्हिजन होताना त्यापासून दोन एम्ब्रिओ तयार होतात आणि हे दोन एम्ब्रिओ स्वतंत्र हे दोन भाग होतात आणि हे दोन भाग स्वतंत्र एम्ब्रिओ म्हणून वाढू लागतात आणि यामध्ये जेनेटिक मटेरियल हे समान असल्यामुळं हे दोन्ही एम्ब्रिओ एकमेकांसारखेच असतात आणि त्यांचं जेंडरसुद्धा सेम असतं. दोन्ही मुलं असतील तर दोन्ही मुलंच असतात आणि दोन्ही मुली असतील तर दोन्ही मुलीच असतात. आणि डायझायगोटिक ट्विन्समध्ये काय असतं तर दर महिन्याला एक oocyte किंवा एग सेल ही ओव्हिडक्टमध्ये येत असते. परंतु चुकून कधीकधी एक ओव्हिडक्ट एका महिन्याला येण्याच्या ऐवजी दोन एग सेल किंवा दोन oocyte एकाच वेळी ओव्हिडक्टमध्ये येतात आणि स्पर्मची संख्या ही खूप जास्त असते, हजारो असते आणि त्यातील कोणतेही दोन स्पर्म मग ह्या दोन oocyteला वेगवेगळ्या ठिकाणी फर्टिलाइज करतात
आणि त्याच्यामुळं 2 एम्ब्रिओ तयार होतात एका वेळी. आणि हे जे 2 एम्ब्रिओ आहेत, हे एम्ब्रिओ मग स्वतंत्र एम्ब्रिओ म्हणून वाढू लागतात. ह्यांचं वैशिष्ट्य असं की ह्यांच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या एग सेल आहेत, 2 वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्म आहेत आणि त्याच्यामुळे ह्यांचं जेनेटिक मटेरियल वेगळं असतं आणि ते एकमेकांपेक्षा वेगळे दिसतात. यांच्यामध्ये दोन्ही मुलं असतात किंवा दोन्ही मुली असतात किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी असू शकते. तर आता बघा मोनोझायगोटिक ट्विन्स पहिल्यांदा. These twins are formed from single embryo during early period of embryonic development. That means within 8 days of zygotic formation, cells of that embryo divide into 2 groups. Monozygotic twins are formed from single embryo during early period of embryonic development. Within 8 days of zygote formation, cells of that embryo divide into 2 groups. Those two groups develop as 2 embryos and thus monozygotic twins are formed. Such twins are genetically exactly similar to each other. Due to this, such twins are exactly similar in their appearance and their gender is also same. म्हणजे appearance म्हणजे दिसण्यामध्ये पण सेम असतात. That is both will either boys or girls. In case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into 2 groups 8 days after the zygote formation, there is high possibility of formation of conjoined twins, that is Siamese twins. Such twins are born with some parts of body joined to each other. Some organs are common in such twins. सयामी जुळे ह्याला म्हणतो आपण की ह्यामध्ये कधीकधी झायगोट फॉर्मेशननंतर 8 दिवसाच्या आत जर डिव्हिजन वेगळ्या पद्धतीनं झाली तर कॉन्जाईंट ट्विन्स म्हणजे एकमेकांना चिकटलेले जुळे निर्माण होतात. त्याला सयामी जुळे असं म्हणतात आणि त्यांच्यामध्ये काही ऑर्गन्स हे कॉमन असतात. नाव डायझायगोटिक ट्विन्स. 2 oocytes are released from the ovary of woman and both oocytes are fertilized by 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. 2 embryos are formed from those 2 zygotes and both of those embryos are separately implanted in the uterus and thus dizygotic twins are delivered after complete development. Such twins are genetically different and may be same or different by gender. इथं ऑफच्या ऐवजी ऑर पाहिजे. आता बघा मराठीतून. गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्ये जन्मास येतात. अशा अपत्यांना जुळी अपत्ये म्हणतात. जुळ्या अपत्यांचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक युग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. एक युग्मजी जुळे एकाच युग्मनाच्यापासून तयार होतात. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे युग्मनश तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक 2 गटांमध्ये विभागल्या जातात. हे भ्रूणपेशींचे दोन्ही गट 2 वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन एक युग्मनजी जुळे जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या तंतोतंत सारखीच असतात. त्यामुळे ही अपत्ये दिसण्यास तंतोतंत सारखी असतात व त्यांचे लिंग समानच असते. म्हणजे दोन्ही मुली असतील किंवा दोन्ही मुले असतात. एक युग्मनजी जुळ्यांच्या बाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायामीज जुळे जन्माला येण्याची जास्त शक्यता असते. अशी जुळी अपत्ये शरीराच्या काही भागात एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशा जुळ्यांमध्ये काही अवयव सामायिक असतात. आता द्वियुग्मजी जुळे. अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूंच्या द्वारे त्या फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात. या दोन्ही युग्मनजांपासून 2 भ्रूण तयार होऊन दोन्हींचे गर्भाशयात रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मजी जुळे अपत्ये जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळी असू शकतात. या ठिकाणी आपल्याला
फॉर्मेशन ऑफ ट्विन्स, जुळ्यांची निर्मिती दाखवलेली आहे. आयडेंटिकल मोनोझायगोटिक, बघा एक युग्मनजी पहिल्या भागामध्ये आहे. स्पर्म म्हणजे शुक्राणू आहेत आणि एक म्हणजे अंडपेशी आहे. एकच स्पर्म आहे, एकच अंडपेशी आहे, पण तिथून पुढे नंतर त्यांच्यापासून 2 जुळे तयार झालेले आहेत आणि म्हणून ते मोनोझायगोटिक. मोनो म्हणजे एका झायगोटपासून तयार झालेले आहेत. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये दोन स्पर्म आहेत आणि 2 एग सेल आहेत. 2 अंडपेशी आणि 2 शुक्रपेशी आहेत आणि त्यांच्यापासून 2 स्वतंत्ररित्या मग 2 जुळे तयार झालेले आहेत आणि त्याला म्हणतात डायझायगोटिक ट्विन्स. इथं काही चित्र दाखवलेली आहेत. बघा पहिली आकृती, पहिलं चित्र आहे ते मोनोझायगोटिक ट्विन्स आहे. दुसरं चित्र आहे ते डायझायगोटिकचं आहे सॉरी. आणि तिसरं चित्र आहे ते सयामी जुळ्यांचं आहे. आता आपल्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे लैंगिक आरोग्य म्हणजे काय हे पाहायचं आहे. अ पर्सन स्टेट ऑफ बिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड ॲज हेल्थ. व्यक्तीची फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक आणि सोशल म्हणजे सामाजिक म्हणजे मजबूती म्हणजेच त्याला म्हणायचं हेल्थ. लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आपल्या देशामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या संदर्भामध्ये खूपच जागरूकता कमी आहे. लॅक म्हणजे कमतरता असणे. ड्यू टू व्हेरियस रिझन्स. व्हॉट आर द रिझन्स? द फर्स्ट इज सोशल कस्टम्स, सेकंड इज ट्रॅडिशन्स म्हणजे रूढी आणि परंपरा, इलिटरसी अशिक्षितपणा, शायनेस म्हणजे लाज, संकोच. ह्या 4 कारणांमुळं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही चांगली राहत नाही. एस्पेशली देअर सीम्स टू बी इनडिफरन्स टुवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमन. आणि त्यातल्या त्यात स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीत खूपच भेदभाव केला जातो. ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमन. बघा ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक पाळीचा संबंध स्त्रीच्या संपूर्ण आरोग्याशी आहे. म्हणून काय केलं पाहिजे? प्रायव्हेट ऑर्गन्स म्हणजे जिनायटल्स नीड टू बी मेंटेन क्लीन टाईम टू टाईम. अदरवाईज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. आपले प्रायव्हेट पार्ट्स व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजेत. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. पुरुषांमध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम निर्माण होतात. इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लिनलीनेस ऑफ देअर जिनायटल्स. आणि म्हणून प्रायव्हेट पार्ट्स जिनायटल्सची व्यवस्थितरित्या काळजी घेतली पाहिजे आणि स्वच्छता ठेवली पाहिजे. मराठीतून पहा. शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य म्हणतात. आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच या कारणांमुळं ही जागरूकता दिसत नाही. मासिक पाळीचा संबंध तिच्या म्हणजे स्त्रीच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. गुप्तांगांची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते, अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. लैंगिक आजारामध्ये सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर आढळतात. अमंग द व्हेरियस सेक्शुअल डिसीजेस, सिफिलिस अँड गोनोरिया ऑकर ऑन लार्ज स्केल. हा भाग गाळलेला आहे इथून पुढचा आणि त्या गाळलेल्या भागातला हा भाग आहे, परंतु मी तो घेतलेला आहे कारण तो परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारला जातो. लैंगिक आजारांची नावे. तर अशा प्रकारे हा आपला 3रा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही ह्याच्या खालचे एक्झरसाइजेस सोडून आणा, पुन्हा वाचा, स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा आणि मला उत्तरं लिहून पाठवा. धन्यवाद.